तर मुसळधार पावसाचा फटका कुठे कुठे बसलेला आहे ते पाहूयात। अहिल्यानगरमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 140 आहे। मदत 6 लाख रुपये झालेली आहे। अहिल्यानगरमधील ही दृश्य आपण पाहतोय, माहिती आकडेवारी पाहतोय। तर मुसळधार पावसानं मोठं नुकसान केलेलं आहे, आणखी माहिती पाहूयात। हवामान बदलाचे भारतावर परिणाम होत आहेत। प्रचंड उष्णता वाढते। उष्ण श्रेणीतील भूभागात वाढ झाली आहे। किमान आणि कमाल तापमान वाढलंय। अनेक भागांमध्ये पूर येतोय। काही महिन्यांनी तिथंच दुष्काळ देखील पडतोय। यामुळे किनाऱ्यालगतच्या नागरिकांना मोठा धोका निर्माण झालेला आहे। समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना हा धोका निर्माण झालाय। जलसंपदेत घट झालेली आहे। ताज्या पाण्याचे स्रोत घटत चाललेत। हिमालयातील हिमनद्या आटत चालल्यात। शेतीचं नुकसान होतंय। टोकाचे हवामान बदल, त्यामुळे शेतीचं उत्पन्न कमी होऊ लागलंय। अर्थव्यवस्थेवर याचा ताण येतोय। वीज महागणे, मनुष्यबळाची उत्पादकता कमी होणे, पायाभूत सुविधांचं आयुर्मान घटणं यामुळे अर्थव्यवस्थेला याचा फटका बसतोय। आरोग्यावर परिणाम होतोय। उष्माघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागतोय। उच्च तापमानामुळे साथरोगांचे प्रमाण हे वाढलंय। तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 9,14,000 आहे। बीडमध्ये मदत झालेली आहे 53,74,00,000। अमरावतीमध्ये सरासरी पाऊस झालेला आहे 165.9 मिलीमीटर। वाहून गेलेली जनावरं आहेत 59। अमरावतीतील ही आकडेवारी पाहतोय। घरांचं नुकसान झालंय 1,799। अहिल्यानगरमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 140। अहिल्यानगरमध्ये मदत झाली आहे 6 लाख। बीडमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 9,14,000 आहे। मदत 53,74,00,000। अमरावतीमध्ये सरासरी पाऊस 165.9 मिलीमीटर। वाहून गेलेली जनावरं आहेत 59। अमरावतीत घरांचं नुकसान झालं 1,799। धाराशिवमध्ये सरासरी पाऊस 833 मिलीमीटर। धाराशिवमध्ये शेतीचं नुकसान 1,72,353। वाहून गेलेली जनावरं आहेत 186। पाण्याखाली असलेली गावं 159। जालन्यामध्ये सरासरी पाऊस झालेला आहे 758 मिलीमीटर। वाहून गेलेली जनावरं आहेत 15। पाच तलाव फुटलेले आहेत। एक पूल हा तुटलेला आहे।